जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या UGC NET 2026 या केंद्रीय मान्यता मॅनेजमेंट परीक्षेत नांदेड येथील कुमारी प्रतीक्षा रामराव एंगळे या विद्यार्थिनीने 89.88% गुण प्राप्त केले असून तिच्या या यशाबद्दल एंगळे परिवारासह समाजातील अनेक मान्यवरांकडून तिचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे। प्रतीक्षा एंगळे हिने आपल्या यशाचे श्रेय महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आपल्या मातापित्यांना दिले असून भविष्यात असिस्टंट प्रोफेसर म्हणून समाजाची सेवा करणार असल्याचं प्रतीक्षाने लॉर्ड बुद्धा टीव्हीवर बोलताना सांगितले। जय भीम, नमो बुद्धाय। माझं नाव प्रतीक्षा रामराव एंगळे। मी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या UGC नेट या एक्झाममध्ये मॅनेजमेंट या विषयामधून नेट क्वालिफाईड झालेले आहे। याच्यामध्ये मला 89.88 एवढे पर्सेंटाईल मिळालेलं आहे। सो याच्या पुढे मला मायक्रो MSME जे आहे, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ह्याच्यामध्ये रिसर्च करून पुढे समाजाची सेवा करायची इच्छा आहे। आणि या सगळ्या यशामध्ये मी क्रेडिट सगळं आपल्या बाबासाहेबांना आणि माझ्या आईवडिलांना देऊ इच्छिते। प्रतीक्षा तशी पहिलीपासूनच हुशार आहे सर, आणि तिला नेहमी 90-95च्या वरच मार्क पडत गेले। ते 12वीला सुद्धा रँकमध्ये आली। त्याच्यानंतर तिनं BTech केलं, तिथेही ती प्रावीण्यासह पास झाली आणि त्याच्यानंतर ती MBA केलं आणि आता ती HR मध्ये तिनं हे आता ही परीक्षा दिली, त्याच्यातही ते प्रावीण्यासह पास झाली। आणि विशेष तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे ती कुठेही कोचिंग क्लासेस वगैरे लावले नव्हते आणि तिनं स्वतःच घरी बसून नोट्स वगैरे वाचून ती स्वतः काढत गेली आणि त्याच्यात तिला यश मिळालं। आता लहान असताना दिलो सर, आता तिनं तिला स्वतः केलं, पण आम्ही तिला दुसरं कुठलंही घरातलं काम वगैरे लावलं नाही आणि तिला नेहमी प्रोत्साहन देत गेलो की तुला जे शिकायचंय बेटा ते तू शिक। जय भीम, नमो बुद्धाय। प्रतीक्षा रामराव एंगळे ही माझी पुतणी आहे आणि तिनं लहानपणापासूनच अतिशय होतकरू आणि प्रामाणिकपणे अभ्यास करून हिने जे UGC मध्ये क्वालिफाय झालेली आहे, हे खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे तिचा। आणि पुढे देखील भविष्यामध्ये तिनं अशीच यशस्वी वाटचाल करावी आणि त्यासाठी आमचं तिला पूर्ण श्रेय। आणि याच्या मागचं पहिल्यांदा प्रथम जर कुणाचं हे असेल, आईवडिलांनी त्यांना तिच्यासाठी खूप काय प्रयत्न केले आहे आणि माझा देखील त्यावेळी थोडासा जरी खारीचा वाटा आहे, म्हणून आम्ही देखील तिच्यासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद या एंगळे घराण्यामध्ये PhD साठी तिनं क्वालिफाय झालेली आहे, याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे।